महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकामागून एक भूकंप होत आहेत, पण आज जो धक्का बसलाय त्याने अनेकांच्या खुर्च्या हलू लागल्या आहेत. जो माणूस मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर दिव्यांगाच्या हक्कासाठी चढला होता, जो माणूस शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणाच्याही छाताडावर पाय द्यायला मागे पुढे पाहत नाही, तोच वाघ आता धनुष्यबाण हाती घेतोय. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. हो, अगदी खरं आहे, आपण जे ऐकताय ते अगदी खरं आहे. प्रहारचे बच्चू कडू आता अधिकृतपणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होत आहेत. पण हा प्रवेश सत्तेसाठी आहे की संघर्षासाठी? बच्चू कडूंचे ते सडेतोड शब्द आणि शिंदेंची ती राजकीय खेळी, नेमकं काय शिजतंय? आज आपण या बातमीचा कच्चा चिट्टा काढणार आहोत, फक्त NGTV मराठी न्यूज चॅनलवरती. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो, तर कोणी कोणाचा कायमचा शत्रू देखील नसतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. बच्चू कडू यांनी अखेर आपला प्रहार पक्ष शिवसेनेच्या धनुष्यबाणात विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अचानक झालेला नाही. गेल्या अनेक दिवसापासून चर्चांचे फळ रंगत होते, वाटाघाटी होत होत्या. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये यावर शिक्कामोर्तब झालंय. जनता विचारताना दिसते, बच्चू कडू साहेब, तुमचं तर वेगळं अस्तित्व होतं, मग विलिनीकरण का? तर त्यांचं उत्तर खुद्द बच्चू कडूंनी दिलंय. त्यांनी स्पष्ट केलंय की मी धनुष्यबाण हाती घेतोय, तर तो सत्तेच्या लोभापायी नाही, तर शेतकरी, मजूर आणि माझ्या दिव्यांग बांधवांच्या हितासाठी. यावेळेस बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे काही रोकटोक अटी ठेवल्या होत्या. त्या अटी कोणत्या आहेत? पेरणीपासून कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत घ्यावीत. शेतमालाच्या हमी भावात ठोस सुधारणा करण्यात यावी. लाडक्या बहिणी योजनेतील विधवा भगिनींना देखील न्याय मिळायला पाहिजे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे दिव्यांग मंत्रालयाचं बळकटीकरण व्हायला पाहिजे. यावेळेस बच्चू कडू यांनी आज एक जुनी आठवण काढली. त्यांनी सांगितलं की त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतूनच सुरू झाला होता. एकेकाळी कर्जमाफीसाठी त्यांनी शिवसेना प्रमुखांना पत्र लिहिलं होतं, कापसाच्या भावासाठी राजीनामा दिला होता. आज पुन्हा त्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते जुन्या घरी परतले आहेत. ज्या हाताने प्रहार केला होता त्याच हाताने आता धनुष्यबाणाची दोरी खेचली जाणार आहे. पण लक्षात ठेवा, ही बाण कुणावर सुटणार? तर ते शेतकऱ्यांच्या शत्रूवर सुटणार, असं यावेळेस बच्चू कडू सांगताना दिसत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो, तो म्हणजे या विलिनीकरणामुळे नेमकं काय बदल होणार? शिवसेनेला एक आक्रमक चेहरा मिळाला आहे जो जमिनीवर काम करतो. दुसरं म्हणजे विदर्भामध्ये शिवसेनेची ताकद आता दुपटीने वाढणार आहे. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी दिलेला हा मास्टर स्ट्रोक मानला जातोय. अहो, राजकारण गेलं चुलीत, आम्हाला प्रश्न आहे तो सामान्य माणसाचा. बच्चू कडू म्हणतात त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब आता शिवसेनेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी धावेल. पण सरकारमध्ये गेल्यावर हा आवाज मंत्रालयाच्या भिंतीत दडपला तर जाणार नाही ना? किंवा हा आवाज अधिक बुलंद होईल, हे येणारं काळच ठरवेल. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना या कायम राहणार आहेत, असा शब्द यावेळेस बच्चू कडू यांनी दिला आहे. म्हणजे सामाजिक लढाई प्रहारच्या माध्यमातून आणि राजकीय लढाई शिवसेनेच्या माध्यमातून, असा दुहेरी प्लान दिसतोय. बच्चू कडूंचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्यांनी सांगितलं की समझोता शेतकरी आणि दिव्यांगासाठी होऊ शकत नाही. जर या मुद्द्यांवर 1 इंचही फरक पडला तर हाच बच्चू कडू पुन्हा आक्रमक व्हायला वेळ लावणार नाही. हे विरोधकांनी देखील चांगलंच ओळखून असावं. आपण सगळे येणाऱ्या काळात पाहू शकता, या धनुष्यबाणातून सुटलेला बाण थेट जनसामान्यांच्या प्रश्नांना भिडतो किंवा फक्त सत्तेच्या राजकारणात अडकून पडतो. आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये इतकंच. पाहत रहा महाराष्ट्राच्या हक्काचा, महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.